नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा कमर्शियल प्रोजेक्ट घेऊन आलो आहे। जर तुम्ही आजच्या या प्रोजेक्टला नीट समजून घेतलं तर तुमच्या व्यवसायाची समस्या तर दूर होणारच आहे, पण अतिशय मोक्याच्या ठिकाणी दुकान किंवा ऑफिस घेतल्यामुळे तुमच्या व्यवसायाची भरभराटसुद्धा होणार आहे। आणि जर तुम्ही गुंतवणूकदार असाल, इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह आरओआय आणि अशोर्ड आरओआय या प्रोजेक्टमधून मिळणार आहे। सो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय सुंदर अशा ह्या प्रोजेक्टला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर या प्रोजेक्टवर येऊन फक्त तुम्हाला बुकिंग करायचं शिल्लक राहील, बाकी सगळ्या ज्या डिटेल्स आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया आणि ह्याच लोकेशनला तुम्ही शॉप किंवा ऑफिस का घ्यायला पाहिजे हे पण डिटेलमध्ये समजून घेऊया। कारण कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोक बऱ्याचदा कन्फ्युजन असतात आणि ते कन्फ्युजन ह्यामुळं होतं की त्या लोकेशनचं नॉलेज बऱ्याचदा लोकांकडे नसतं। सो पहिलं लोकेशन समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे बेनिफिट्स पण आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ। तर ह्या लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर मी नरे गावठाणामध्ये उभा आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे, जो एक्झिस्टिंग आता 12 मीटरचा आहे, म्हणजे 40 फुटाचा आहे, हा DSK धायरीपासून तर कात्रजचा जो चौक आहे तिथून सरळ असा रोड आहे आणि जो प्रपोज रोड आहे तो आहे 30 मीटरचा, म्हणजे साधारणतः 100 फुटाचा प्रपोज रोड आहे, जो की आज नाही तर उद्या हा अस्तित्वात नक्की येईल। आता ही सँक्शन बिल्डिंग असल्यामुळे ही बिल्डिंग 100 फूट मागं घेऊनच बांधली जाणार आहे, म्हणजे रोडचं जे अंतर आहे ते सोडूनच बांधलं जाणार आहे। सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तुमचं बँक लोन वगैरे सगळं होईल, क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे। पण 200 मीटरवर पुणे बँगलोर हायवे पण आहे। आता हा जो पुढून रोड जातो हा मुंबई बँगलोर हायवे आहे, पुणे बँगलोर हायवे आहे, पुणे सातारा हायवे, इवन नॅशनल हायवेसुद्धा आहे हा। सो पुणे बँगलोर हायवेमुळं काय होतं की पश्चिम महाराष्ट्रातली जेवढी लोकसंख्या आहे, पश्चिम महाराष्ट्रातले जेवढे लोक आहेत ते पुण्यात जेव्हा शिफ्ट करतात तेव्हा ह्याच भागाचा पहिला विचार करतात, नरे, धायरी, आंबेगाव। आणि आता सिंहगड रोड, जो सिंहगड रोडमुळे हा भाग कनेक्ट होतो, त्या भागाचा जर विचार केला तर 5 लाख लोक या सिंहगड रोड भागामध्ये राहतात, जे पुढे नरे, धायरी, आंबेगाव ह्याच भागामध्ये जास्तीत जास्त राहतात। आत्ता रिसेंटली सिंहगड रोडचं उद्घाटन झालं, सिंहगड रोडचा जो ब्रिज आहे तो सुरू झाला आहे, तरीसुद्धा ब्रिजवर ट्रॅफिकची समस्या जाणवायचं बेसिक कारण काय आहे की मॅक्सिमम लोक जे आहेत ते नरे, धायरी, किरकिटवाडी, नांदेड ह्या भागात राहतात, त्यामुळे ब्रिजवरनं जे ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे। सो तुम्ही कमर्शियल स्पेस अशाच जागी घ्यायला पाहिजे जिथे मॅक्सिमम लोक राहतात, कारण जर लोक राहतील त्या भागामध्ये तर त्यांना सर्व्हिसेस देण्यासाठी दुकान आणि ऑफिसेसची गरज ही लागू शकते आणि त्यामुळे तुमचे जे व्यवसाय आहेत ते या भागामध्ये निश्चित चालू शकतात आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कमर्शियल स्पेस बघायला भेटतील। त्याचं कारणच आहे की जर लोकसंख्या एवढी आहे तर त्यांना सर्व्हिसेस देण्यासाठी दुकानं आहे, शोरूम आहे, मॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त ऑफिसेस आहेत, हे लागणारच आहे। सो ही ते बेसिक कारण आहे की तुम्ही कमर्शियल प्रोजेक्टचा विचार केला पाहिजे आणि कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। आणि जर तो प्रोजेक्ट असा असेल जो की 100 फुटा रोडला पण लागून आहे आणि हा जो पुणे बँगलोर हायवे आहे, जो की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जो नुसता स्टेट हायवे नाही तर नॅशनल हायवेसुद्धा आहे, तर अशा लोकेशनला तो तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। खास करून जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून पुण्यामध्ये शिफ्ट करत असाल किंवा पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तुम्ही या प्रोजेक्टला नक्की इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। बरं, आता ह्या प्रोजेक्टची अजून एक मेजर USP काय की पोझिशनपर्यंत तुम्हाला डेव्हलपरकडून 6% फिक्स ROIची कमिटमेंट दिली जाते। म्हणजे तुम्ही इथं जर बुकिंग केलं तर जे काही तुम्ही पेमेंट इथे करणार आहात तुमचं ॲग्रीमेंट झालं की तुम्हाला फिक्स ROIसुद्धा चालू होणार आहे आणि जसं तुम्ही ड्यू द्यायला चालू कराल थोडे म्हणजे बिल्डिंगच्या कामानुसार, तर जेवढे अमाऊंट तुम्ही बिल्डरकडे जमा कराल त्याच्यावर तुम्हाला ROI इथे बिल्डरकडून मिळणार आहे आणि तो 6% आहे आणि जो खूप अट्रॅक्टिव्ह आहे। मोठे असे कमर्शियल स्पेसचे आम्ही जाहिराती केलेल्या आहेत की जिथे तो ROI 5% पण मिळाला तरी लोक हॅपी असतात, इथं 6% मिळतो आहे। आणि प्लस जेव्हा तुमचं पोझिशन होईल त्याच्यानंतर पण तुम्हाला टेनेंट जे शोधून देण्याची जबाबदारी ती इथली टीमच करणार आहे। सो वन रूप जर सगळं मिळत असेल तुम्हाला एवढ्या गोष्टी तर तुम्ही नक्की कमर्शियल स्पेसचा विचार केला पाहिजे। बरं, आता हा कमर्शियल स्पेस जे आहे ते कोणासाठी योग्य आहे तर ते जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर क्लासेस असतील, अकॅडमी असतील, युनिसेक्स सलून असतील, ब्युटी पार्लर असतील, स्पा असतील, बँक असतील, क्लिनिक असतील, पॅथॉलॉजी लॅब असतील, हॉस्पिटल असतील, डे केअर सेंटर असतील, प्री प्रायमरी शाळा असतील किंवा ऑल कन्सल्टंट जसे CA आहे, ॲडव्होकेट आहेत, स्पेशलिस्ट आहेत, म्हणजे जे क्लिनिकली बिझनेस ज्यांचे असतात, म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट असतील, आय स्पेशलिस्ट असतील,
असे जे स्पेशलिस्ट आहेत मेडिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर खाली जे शॉप्स आहेत तिथे तुम्ही आता जसं इथे जे काही ऑलरेडी शॉप्स बुक झाले ते गोल्डचे शॉप्स आहेत, त्या व्यतिरिक्त गारमेंट शॉप्स आहेत, त्या व्यतिरिक्त हॉटेल ग्राउंड फ्लोअरला तुमचे चालू शकतात. तर ह्या सगळ्या लोकांनी या प्रोजेक्टचा विचार केला पाहिजे. ह्या व्हिडिओला थोडंसं अजून डिटेलमध्ये बघितलं पाहिजे आणि ज्या कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इथले समजवणार आहे त्याला तुम्ही व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. कारण रेसिडेन्शियल जो विषय असतो तो तुम्हाला कुठेही घेता येतो, पण शॉप ऑफिस जे काही शोरूम्स आहेत त्याच्यासाठी लोकेशन खूप मॅटर करतं आणि ते खूप जास्त प्रमाणात बनत नाहीत. कमर्शियल बिल्डिंग ह्या खूप लिमिटेड बनतात अख्ख्या पुण्याचा जर तुम्ही विचार केला तर. सो तुम्ही जिथे पण तुम्हाला कमर्शियल प्रोजेक्ट बघायला भेटेल आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही नक्की त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचे कॅल्क्युलेशन पण मी तुम्हाला पुढं समजून सांगतो. हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होईल, पण ह्या व्हिडिओमध्ये जो पण कॉन्टेंट मी तुम्हाला सांगेल तो तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असाच असणार आहे. सो आता ह्या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये समजून घेऊ. सो मंडळी, प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. आता काय झालं आहे, नुकताच हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे, त्यामुळे बिल्डिंगचं प्लिनचं काम झालेलं आहे, जे तुम्ही आता मागच्या बाईटमध्ये बघितलं पण असेल. आणि पुढच्या साईडला वाहता रोड आहे, म्हणजे प्रचंड जास्त प्रमाणात तुम्हाला या रोडला वाहतूक दिसेल. आणि इथे कंटेनर ठेवला आहे ज्याच्यामध्ये बिल्डरचं ऑफिस आहे. सो आपल्याकडे खूप जास्त जागा नाही आहे या व्हिडिओला बनवायला, तर आपण बिल्डरच्या आता ऑफिसमध्ये उभे आहोत जिथे हे सगळं प्रोजेक्टच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. सो प्रोजेक्ट सांगायचं झालं तर हे असं एलिव्हेशन असणार आहे. टोटल 21 गुंठ्याचं हे लँड पार्सल आहे. ट्रायंगलमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण असणार आहे. त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते 2 फ्लोअर जे आहे ते कार पार्किंगचे असणार आहे, जे की B1 B2 म्हणजे बेसमेंट 1 बेसमेंट 2 ह्याच्यामध्ये जेवढ्या कार पार्किंग असणार आहेत, जे लोक इथं ऑफिस स्पेस घेणार आहे त्यांना रिझर्व कार पार्किंग मिळणार आहे. जनरली काय होतं, कमर्शियल प्रोजेक्टमध्ये कार पार्किंग रिझर्व मिळत नाही, ओपन टू ऑल असते, पण इथे तुम्हाला ऑफिससोबत कार पार्किंग पण मिळणार आहे. आणि जी तुम्हाला मी प्राईस सांगणार आहे त्याच्यामध्ये कार पार्किंगचे सुद्धा जी अमाऊंट आहे ती ॲडच असणार, म्हणजे पॅकेज कॉस्टमध्येच आहे. त्याच्यानंतर 2 फ्लोअर जे आहेत जे बेसमेंट 1 आणि बेसमेंट 2 नंतर तिथं त्याच्यानंतर असणारे लोअर ग्राउंड आणि अप्पर ग्राउंड. आता लोअर ग्राउंड आणि अप्पर ग्राउंडमध्ये फरक काय असतो की जेव्हा तुम्ही ग्राउंड फ्लोअरला येता तेव्हा 4 पायऱ्या जर तुम्ही खाली उतरलात तर तो लोअर ग्राउंड होतो, 4 पायऱ्या वर चढलात तर तो अप्पर ग्राउंड होतो. आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरपासून तर 9th फ्लोअरपर्यंत पूर्ण ऑफिस स्पेस इथे असणार आहे. म्हणजे जर तुम्ही दुकान घेण्यामध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्हाला लोअर ग्राउंड आणि अप्पर ग्राउंड अशा फ्लोअरवर दुकान इथे घेता येणार आहेत. टोटल 21 दुकानं आहेत आणि त्याच्यातले जवळपास 7 दुकानं आता इथे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पुढची साईड जी आहे म्हणजे दर्शनी भाग जो ह्या 100 फूट म्हणजे ह्या साईडला असा 100 फूट रोड आहे, तर 100 फुटाला लागून अजून पण 3 दुकानं अवेलेबल आहेत. आणि हे 100 फुटाला लागून जे 3 दुकानं आहेत ना, ह्याचा तुम्ही नक्की सिरियसली विचार करायलाच पाहिजे. कारण की दर्शनी भागात दुकान घेणं खूप मोठी गोष्ट असते. तुम्हाला जो ROI आहे, समजा तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जर हे 3 शॉप घेतले इथले जे काही अवेलेबल आहेत तर त्याचा ROI तुम्हाला थोडा जास्त मिळतो. खास करून जे गोल्डचा बिझनेस आहे, ज्वेलरी बिझनेस आहे किंवा गारमेंट्स बिझनेस आहे किंवा हॉटेल तर वरच्या फ्लोअरला पण चालतील, पण काही असे बिझनेस आहेत की जे मेन रोडलाच असावे लागतात, ज्याला पुढच्या साईडला नाव दिसणं खूप गरजेचं असतं. तर अशा बिझनेससाठी हे पुढचे जे 3 दुकान आहेत ते तुमच्या खूप कामाचे होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त हा जो आतला ट्रायंगल आहे या साईडला, तर इथे सुद्धा काही दुकानं अवेलेबल आहेत. आता जो लोअर ग्राउंड आहे तिथं समोरच्या साईडला फक्त 7च दुकान आहेत आणि वरचा जो अप्पर ग्राउंड आहे तिथं 14 दुकान आहेत. त्याचं कारण असं आहे की लोअर ग्राउंडला एका साईडने तुम्हाला रॅम्प देण्यात आलेला आहे जो की खाली बेसमेंट 2ला जातो खालच्या साईडला कार पार्किंगला. आणि बेसमेंट 2 पासून बेसमेंट 1ला तुम्हाला लिफ्ट पण देण्यात आलेली आहे. आता ही लिफ्ट कशासाठी आहे तर जे 2 व्हीलर आहेत त्या लोअर ग्राउंडपासून अप्पर ग्राउंडला जाण्यासाठी लिफ्टची प्रोव्हिजन तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि लोअर ग्राउंड आणि अप्पर ग्राउंडच्या मागची बाजू जी आहे म्हणजे दुकानांच्या मागची बाजू ही पूर्ण 2 व्हीलर पार्किंगची असणार आहे आणि खालच्या साईडला सगळी 4 व्हीलर पार्किंग असणार आहे. आता 4 तुम्हाला ज्या लिफ्ट इथे देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही लिफ्ट इथे बघू शकता. ह्या ज्या लिफ्ट आहेत ना या खूप हाय स्पीड लिफ्ट असणार आहेत, म्हणजे रेग्युलर लिफ्ट नसणार आहेत कमर्शियलमध्ये. आणि आजकाल काय झालं आहे, टेक्नॉलॉजी खूपच चांगल्या आल्यामुळे लिफ्ट ज्या आहेत त्या खूप अट्रॅक्टिव्ह अशा दिल्या जातात. आणि या ज्या लिफ्ट आहेत अशा 4 लिफ्ट असणार आहेत ऑटोमॅटिक लिफ्ट. ह्याच्या व्यतिरिक्त या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ना हे जे तुम्ही बघता इथे, तर अप्पर ग्राउंडपासून ते 9व्या मजल्यापर्यंत एक्सलेटर पण असणार आहे. एक्सलेटर म्हणजे सरकते जिने, म्हणजे तुम्हाला लिफ्टचा पर्याय तर दिलेलाच आहे पण एक्सलेटरचा पण पर्याय दिलेला आहे. आणि त्यामुळं ही बिल्डिंग थोडीशी इतर बिल्डिंगपेक्षा वेगळी होऊन जाते. कारण
शॉप तर आहेत, ऑफिस पण आहेत, पण हे जे सरकते जिने दिल्यामुळे ह्याला मॉलचं स्ट्रक्चर आलं आहे. प्लस हे वरच्या साईडला असा तुम्हाला डोम पण मिळणार आहे आणि हे जे पूर्ण टेरेस आहे याच्यावर कॅफेटेरिया इथे असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही बिल्डिंगचं एलिव्हेशन बघू शकता. प्लस जे ऑफिस स्पेस आहे त्याला बाल्कनी पुढं देण्यात आलेली आहे आणि त्याला पूर्ण ग्लास फसाड असणार आहे, जे की खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय आणि त्याच्यामुळे या बिल्डिंगचा जो लुक आहे तो पण खूप सुंदर. म्हणजे जेव्हा ह्या रोडवर ही बिल्डिंग बनेल तेव्हा लोकेशन एका साईडला राहील आणि बिल्डिंग वेगळ्या साईडला दिसेल. म्हणजे बिल्डिंग खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि ह्या बिल्डिंगमुळं या एरियाचं जे वातावरण आहे अवतीभोवतीचं ते खूप उठून दिसेल आणि इथं जे व्यवसाय करतात आहे त्यांना एक तर त्यांचा व्यवसायासाठी ही जागा खूप लक्झुरियस टाईप होऊन जाईल, प्रीमियम होईल, किंवा ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टर म्हणून युनिट घेतले त्यांना ROI जो आहे तो खूप चांगला इथे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला रूफटॉपवर इथे सोलर पॅनल पण देण्यात आलेले आहेत. म्हणजे जेवढा कॉमन एरिया असेल, लिफ्ट असतील किंवा तुमच्या लॉबी असतील, तर तिथे तुम्हाला कधी लाईट गेली जरी तरी त्या भागामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कायम अवेलेबल राहील. पूर्ण प्रोजेक्टला DG बॅकअप पण आहे, म्हणजे आपण जनरेटर बॅकअप ज्याला म्हणतो तो सुद्धा असणार आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची समस्या ह्या प्रोजेक्टमध्ये कधीच जाणवणार नाही. त्याच्यानंतर प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला लॉबी पण मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आपण फिरण्यासाठी लॉबी जी म्हणतो ना ती पण असणार आहे. चिटकून ऑफिस नाही आहे किंवा एक ऑफिसच्या पुढं दुसऱ्याचा दरवाजा असं नाही. ती जी लॉबी स्पेसमध्ये ट्रायंगल तयार होतो तो असणार आहे, जिथं मधून तुम्ही एक्सलेटरवरनं तिथे येऊ शकता किंवा लिफ्टमधून येऊ शकता, ते सुद्धा आहे. म्हणजे नरेसारख्या लोकेशनला जो प्रोजेक्ट बनतोय तो फील तुम्हाला कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, FC रोड, जंगली महाराज रोड, MG रोड, बानेर, बालेवाडी असा फील तुम्हाला नरिया भागामधले ह्या प्रोजेक्टमध्ये येणार आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टला CCTV कॅमेरे पण इथे असणार आहे, त्यामुळे सिक्युरिटीचा पण कुठलाही इश्यू इथे तुम्हाला राहणार नाही. त्याच्यानंतर आता कमर्शियल जेव्हा तुम्ही युनिट्स घेता, म्हणजे खास करून ऑफिस स्पेस जेव्हा तुम्ही घेता, इव्हन शॉपसुद्धा घेता, पुण्यामधल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही गेलात ना तुम्हाला बेअर शेल मिळतात. बेअर शेलचा अर्थ असा असतो की टाईल्स नसतात आणि सिलिंगला पण तुम्हाला काहीच प्रोव्हिजन करून दिलेली नसते. त्या व्यतिरिक्त भिंतीसुद्धा प्लास्टर नसतात आणि पुढच्या साईडला तुम्हाला पार्टिशन पण नसतं आणि दरवाजा पण नसतं. आता वॉर्म शेलमध्ये काय होतं की तुम्हाला टाईल्स मिळतात, त्याच्या व्यतिरिक्त भिंतीला पुट्टी लावलेली असते, फिनिशिंग केलेलं असतं आणि पुढच्या साईडला तुम्हाला ग्लास पार्टिशन दिलेलं असतं, दरवाजा पण दिलेला असतं. हे वॉर्म शेलमध्ये होतं. पण इकडं जे तुम्हाला मिळणार आहे ते फुल्ली फिनिश असं युनिट मिळणार आहे. म्हणजे एखाद्या फ्लॅटची रूम कशी असते, पूर्ण प्रॉपर फिनिशिंग केलेली असते, म्हणजे भिंती प्रॉपर फिनिशिंग असतात. पुढं तुम्हाला पुढच्या साईडला पण भिंत किंवा ग्लासच्या तुम्हाला पार्टिशन दिलेले असतात, प्रॉपर दरवाजा असतो, टाईल्स लावलेले असतात, सिलिंग प्रॉपर तुम्हाला प्लास्टर केलेलं असतं. त्या व्यतिरिक्त इथं प्रत्येक ऑफिस स्पेसमध्ये तुम्हाला टॉयलेटची पण प्रोव्हिजन करून देण्यात आलेली आहे, म्हणजे युनिट काढून देण्यात आलेलं आहे. कारण तो जी चेंबरची लाईन असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते, ती नंतर नाही करता येत तुम्हाला, तर ती पण इथं ऑफिस स्पेसमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर तिथे वॉशरूम बनवायचं असेल तर तुम्ही बिल्डरला ॲडिशनल चार्ज देऊन वॉशरूम पण बनवू शकता आणि नसेल बनवायचं तर पॉईंट दिलेला आहे तिथं. तर ही पण गोष्ट ऑफिस घेणाऱ्यांसाठी इथं खूप चांगली होऊ शकते, कारण प्रत्येक फ्लोअरला लेडीज जेंट्स वॉशरूम तर आहेच, म्हणजे कॉमन तर तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्ही थोडी मोठी स्पेस घेतली तर तुम्हाला इन हाऊस म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये पण वॉशरूम बनवता येईल आणि बरेच जणं बनवतात सुद्धा किंवा तशी मागणी जी आहे ती करतातच. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या असतील. सो मंडळी, प्राइसिंग समजून घेऊ, पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये एवढा ऑथेंटिक कॉन्टेंट बनवणारे आम्ही एकमेवच आहोत आणि रिअल एस्टेट सोडून आम्ही दुसरे व्हिडिओ बनवत नाही. तर ह्याच्यामध्ये आमची मास्टरी आहे आणि व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आम्ही आमचे व्ह्यूवर्स, आमच्या कस्टमरला खूप 1-to-1 सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी मनापासून सांगतो, आम्ही कधीच आमच्या कस्टमरला कुठले चार्ज करत नाही आणि आजपर्यंत केलेले पण नाही. आम्ही जे काही चार्ज आहेत ते आमच्या म्हणजे जे बिल्डर आहेत त्यांनाच करतो आणि त्यामुळे एक योग्य कन्सल्टन्सी देण्याचा हा जो आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तो तुम्हाला निश्चित आम्हाला 1-to-1 भेटल्यानंतर जाणवेल आणि आवडेलसुद्धा. सो तुम्ही कुठेही रेसिडेन्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा कमर्शियलमध्ये किंवा लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की आम्हाला एकदा आणि आमच्या टीमला संपर्क करा. स्वतः आपण इथल्या प्राइसिंग समजून घेऊ. हे बघा, इथं क्लीनचं काम चालू आहे. हाच पूर्ण 21 गुंठ्याचं लँड पार्सल आहे जिथे आता हा प्रोजेक्ट बनणार आहे. सो तुम्ही जर इथं ऑफिस स्पेस घेतलं तर सगळ्यात छोटं ऑफिस स्पेस जे आहे ते आहे 278 स्क्वेअर फूटचं, ज्याची पॅकेज कॉस्ट 51 लाख रुपये जाते आणि सगळ्यात मोठं ऑफिस स्पेस घेतलं तुम्ही 1154 स्क्वेअर फूटचं तर त्याची पॅकेज कॉस्ट 1,94,00,000 रुपये जाते. शॉप घेतलं 228 स्क्वेअर फूटचं तर त्याची पॅकेज कॉस्ट 1,10,00,000 रुपये आहे. आता हे जे मी तुम्हाला शॉप सांगतो ना हे बॅक साईडचं शॉप आहे, म्हणजे ही जी पत्रे दिसतात आहे का या साईडला पण शॉप्स आहेत तर तिथला रेट सांगतो मी तुम्हाला. पण जर फ्रंटला घेतलं
295 स्क्वेअर फूटचं, म्हणजे इथे ह्याच्या पुढे इथे 100 फुटाचा रोड आहे. तर ते शॉप तुम्हाला 1,24,00,000ला जाते. आणि हा जो शॉप आहे तो लोअर ग्राउंड फ्लोअरला असणार आहे. लोअर ग्राउंड म्हणजे हा मी ज्या आता सरफेसवर उभा आहे हा ग्राउंड फ्लोअर आहे, म्हणजे रस्त्याची पॅरलल दिशा आहे. तो लोअर ग्राउंड म्हणजे काय असतं की 4 पायऱ्या खाली असतात आणि अप्पर ग्राउंडमध्ये 4 पायऱ्या वर असतात. तर ह्या साईडला जर तुम्ही शॉप घेतलं तर ते जाईल 1,24,00,000 रुपयाला. आता इथं जर तुम्हाला रेट विचाराल 23,000 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे दुकानाचा. आणि हा जो रेट आहे ना तो बिल्टअपवर आहे. आता जेव्हा तुम्ही दुकान कुठेही घेता ना तो कार्पेट जो असतो, समजा 295 स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला कार्पेट सांगितलं तर त्यावर 50% लोडिंग लागलेलं असतं. हे तुम्हाला उघडपणे कोणी सांगणार नाही. पण मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ट्रान्सपरंट ठेवतो आमच्या व्ह्युअर्स आणि आमच्या कस्टमर पुढं. सो 23,000 रुपये पर स्क्वेअर फूटचा रेट ठेवलेला आहे इथं टेंटेटिव्ह त्यांनी. आणि जो ऑफिस स्पेस आहे त्याचा रेट जो आहे तो 9,500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा इथं ठेवण्यात आलेला आहे बिल्टअपवर. म्हणजे ऑफिस स्पेसवर तुम्हाला 45%चं लोडिंग लागतं, तर त्याच्यावर 9,500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट ठेवण्यात आलेला आहे. आता इथं ज्या बँकेच्या ऑफर आहेत, तुम्ही कधी कमर्शियल आणि लँडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर बँक लोन जे असते ते 70 ते 80% होत असतं ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर, पॅकेज कॉस्टवर पण नाही, ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर. तर तुम्ही इथे एखादं शॉप किंवा ऑफिस बुक केलं तर तुम्हाला 20% डाऊन पेमेंट द्यावं लागतं, जे काही ॲग्रीमेंट व्हॅल्यू त्याच्यावर. बाकी टॅक्सेशनचे जे खर्च आहेत ते परत वेगळे तुम्हाला लागतात. आणि ॲग्रीमेंट व्हॅल्यूवर तुमचं मॅक्सिमम 80% लोन होतं. तर इथं तुम्हाला ऑफर काय मिळते की 40% अमाऊंट जी आहे तुम्ही जर इथं दिली आणि टॅक्सेशनची अमाऊंट जर दिली तर तुम्हाला ताबडतोब जी काय अमाऊंट तुम्ही 40% दिली आहे त्याच्यावर 6% ROI चालू होतो, जो टेंटेटिव्ह 8,000च्या आसपास आहे. त्याच्यानंतर पुढचा ड्यू जो आहे 30%चा तो तुम्हाला डायरेक्ट जून 2026ला येणार आहे. म्हणजे आत्ता जे चालू आहे तो आहे जून महिना आणि आत्ता तुम्हाला 40% लागतील. 6 महिन्यानंतर तुम्हाला जो ड्यू येईल तो 30%चा असेल. आता 30% अमाऊंट भरली की ती अमाऊंट जी आहे तुमची जी तुम्हाला इथून फिक्स ROI मिळतो आहे ती पण तुमची वाढणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो ड्यू आहे तो असणार आहे जानेवारी 2027ला, जो की 20%चा असणार आहे. आणि पजेशनच्या वेळेस म्हणजे जून 27मध्ये तुम्हाला साधारणतः 10%चा जो ROI तो येणार आहे. आता इथलं जी पजेशन डेट आहे ॲज पर रेरा ती जून 2027 आहे, पण बिल्डरचं जे कमिटमेंट आहे किंवा बिल्डरचा जो प्रयत्न आहे तो जून 2027 असणार आहे. म्हणजे इथून पुढे बरोबर 2 वर्षानंतर तुम्हाला या बिल्डिंगचं पजेशन मिळणार आहे. पण जी पण अमाऊंट तुम्ही इथं भरणार आहात म्हणजे जॅन 2027ला जेव्हा तुम्ही इथं 20% अमाऊंट द्याल तर ओव्हरऑल 90% अमाऊंटवर तुम्हाला 18,000 रुपये फिक्स ROI मिळणार आहे. आणि हा ROI जो आहे तुम्ही तर बुकिंग केल्यापासूनच सुरू होणार आहे. फक्त ROIची जी अमाऊंट आहे ती तुम्ही जेवढी अमाऊंट द्याल त्याच्यावर असणार आहे. म्हणजे 8,000पासून ते 18,000 रुपयाचा हा प्रवास असणार आहे. आता ह्या अमाऊंटचा फायदा तुम्हाला EMIमध्ये होईल, कारण 40% अमाऊंट दिल्यावर तुम्हाला बँकेचा काही ना काही EMI तर लागणार आहे. त्याच्यामध्ये ही अमाऊंट जी आहे ती तुम्हाला एक मदत म्हणून यूज होईल. बाकी मला विचाराल, मी स्वतः एक व्यावसायिक आहे. सो भाड्याच्या ऑफिसमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं ऑफिस घेऊन जर व्यवसाय करताय तर तुम्हाला कसरत होईल, थोडासा प्रॉब्लेम नक्की होतील, कारण की बँकेचे EMI द्यावे लागतात. पण भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारे जे राज्य आहे, जे लोक आहेत, म्हणजे राजस्थानचे असतील किंवा गुजरातचे, हे लोक घर नंतर घेतात. पहिल्यांदा ऑफिस स्पेस किंवा दुकान घेतात आणि त्याच्यातून व्यवसाय करून प्रॉफिटमधून मग घरं घेतात. आता महाराष्ट्रामध्ये हा कल्चर नाही आहे. महाराष्ट्राचे लोक पहिले घर घेण्याकडे प्राधान्य देतात आणि 20 वर्ष EMI भरतात. सो हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं तर फार वेगळं असतं. व्यावसायिक म्हणून हे कॅल्क्युलेशन योग्य नाही आहे. पण या विषयावर आपण परत भविष्यात कधीतरी बोलू, किंवा आमचं फायनान्शियल फ्रीडम मराठी हे जे इन्व्हेस्टमेंटचं चॅनल आहे त्यावर तुम्ही गेलात तर या विषयावर खूप सविस्तर चर्चा मी वारंवार करत असतो. सो जर तुम्ही प्युअर व्यावसायिक असाल आणि व्यावसायिक मानसिकतेतून जर तुम्ही विचार केला तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही दुकान किंवा ऑफिस स्पेस घ्या. त्याच्यानंतर म्हणजे खास करून आता हा व्हिडिओ मी मराठीत बनवतो आहे, म्हणजे माझा जो टार्गेट आहे, मला हा मेसेज जो द्यायचा आहे तो आपल्या मराठी लोकांसाठीच द्यायचा आहे. आणि मी मराठी लोकांना उद्देशूनच म्हणतो आहे की परप्रांतीय लोक येऊन मोठ्या प्रमाणात इथे कमर्शियल प्रॉपर्ट्या घेतात, ते जागा घेतात, ते ऑफिस स्पेस घेतात आणि आपल्यालाच भाड्याने देतात आहे. त्यापेक्षा तुम्ही जर मराठी उद्योजक असाल तर तुम्हीच इथे शॉप्स आणि ऑफिस घेऊन ठेवा, जेणेकरून भविष्यात जे मोठ्या प्रमाणात जो लोंढा आहे, जो महाराष्ट्रातून इकडे येणार आहे आपल्या इथे, जो येतोयच ऑलरेडी आणि इकडचे सगळे व्यवसाय कॅप्चर करतोय, सगळे बिझनेस त्यांचेच आहेत, ते कमी होण्यासाठी मदत होईल, किंवा आपले लोक पण त्याच्यासोबत कंप्लीट करू शकतील आणि पॅरलल आपलेसुद्धा उद्योगधंदे जे त्या आपल्या आपल्या भागात वाढतील. सो याचा निश्चित तुम्ही विचार करा. कदाचित ही गोष्ट भावनिक वाटू शकते, पण ही रिॲलिटी आहे आणि या रिॲलिटीला तुम्ही ॲक्सेप्ट करून जर विचार केलात तर मला नाही वाटत बाहेरच्या लोकांना संधी मिळेल इथे शॉप्स आणि ऑफिस आणि या सगळ्या गोष्टी घेण्याची. सो बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. नऱ्यामधल्या अतिशय उत्तम लोकेशनला हा प्रोजेक्ट बनतो आहे.
फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा निश्चित बनला असेल, पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला की व्हॅल्युएबल कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न असेल तर कॉल किंवा कमेंट करा. प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही वेगवेगळ्या सेगमेंटवर म्हणजे जमीन जुमलावर लँडचे व्हिडिओ, बुक माय वास्तू कमर्शियलला कमर्शियल व्हिडिओ, बुक माय वास्तू मराठीला रेसिडेन्शियल व्हिडिओ असे घेऊनच येत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन लावलं तर तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते निश्चित बघता येईल. बाकी कुठेही जर पुण्यामध्ये प्रॉपर्टी घेत असाल किंवा नवी मुंबई आणि कोकणामध्ये आणि जर तुम्हाला एक ट्रस्टेड चॅनल पार्टनर किंवा कन्सल्टंट हवा असेल तर बुक माय वास्तू ही तुमच्यासाठी खूप उत्तम कंपनी आणि पर्याय होऊ शकते. सो निश्चित तुम्ही याचा विचार करा, आम्हाला संपर्क करा. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.